खाली काय ते खूप घाबरलेले मी, कारण की माझा पाय सरकलेला. खरंच काळू वॉटरफॉलला नक्की या. तर फायनली वेट इज ओव्हर आणि आता आपण आलेलो आहे काळू वॉटरफॉल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज परत मी आलेली आहे एका छान अशा ठिकाणी आणि आत्ता मी चाललेली आहे काळू वॉटरफॉल पाहायला. तर माळशेज घाटमधला सगळ्यात उंच असा धबधबा जो ओळखला जातो त्याला आपण काळू वॉटरफॉल म्हणतो. हां, तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 2 आणि आता आपण निघालेलो आहे बघा. तर आत्ता वाजले सकाळचे 5:15 आणि आता आपण थांबलेलो आहे या ठिकाणी चहा प्यायला. आणि आता सध्या हा जो हायवे आहे मागचा, हा नगर कल्याण हायवे आहे. आणि आत्ता मी आहे पारगाव, म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये आहे. अजून आपल्याला जायला 1 तास लागणार आहे, म्हणजे 6, 6:15 आपण पोचूयात. तर झोप आल्यासारखं वाटत होतं म्हणून आपण थांबलो आहे चहा प्यायला या ठिकाणी. आता चहा पिणार आणि मग निघणार. तर आत्ता मी आहे माळशेज घाटमध्ये. आणि ज्यावेळेस आपण पुण्यावरून येतो आणि काळू वॉटरफॉलला आपल्याला जायचं असतं, त्यावेळेस आपण माळशेज घाट ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस राईट साईडला, म्हणजे ड्रायव्हर साईडला आपल्याला ती ग्रीन कलरची कमान दिसते. तिकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर तुम्ही गुगल मॅपवर लोकेशन टाकलं तर लोकेशन तुम्ही नीट चेक करूनच जा. तुम्हाला जर चालणं वाचवायचं असेल तर जोपर्यंत हा जो रस्ता पुढे पुढे निघालाय त्या रस्त्याने तुम्ही सरळ गाडी घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्हाला गाडी अलीकडे लावायची असेल ह्या गावामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी पण गाडी लावू शकता. तर रोड बघू शकता बघा, थोडासा खराब आहे. हे काय हा ना, कसलं भारी वातावरण, फुलं कसली भारी आहेत राहा. तुझा आहे की मोबाईल? भैयाचा आहे. तुझ्या ह्याच्यात आहे ना रे स्टोरेज? मी मगाशीच डेटा सगळा कॉपी केलाय लॅपटॉपमध्ये. तर काळू वॉटरफॉलची जी ग्रीन कलरची कमान होती त्या कमानीमधनं आपण आतमध्ये आलेलो आहे. जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत गाडी आपल्याला न्यायची आहे. आणि आत्ता या ठिकाणी बघा, या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि आता फक्त 400 मीटर राहिलेला आहे वॉटरफॉल. तर आता इकडनं आपण जाणार आहोत वॉकिंग. तर बघूयात किती वेळ लागतो. तर तुम्ही कधी जर काळू वॉटरफॉलला आलात तर जिथपर्यंत तुमची गाडी जाते तिथपर्यंत तुम्ही गाडी घेऊन जा, कारण की नाहीतर मग तुम्हाला खूप चालावं लागेल. आणि चालणं वाचण्यासाठी तुम्ही जिथपर्यंत तुमची गाडी जाते तिथपर्यंत घेऊन जाऊ शकता. तर बघा, हा रोड आहे या साईडला आणि मी इकडनं आलेली आहे बघा. तर गाडी पार्क करून आता आपण चाललेलो आहे या साईडला बघा, या साईडला जायचं आहे. आणि त्या बाजूच्या साईडनी आवाज येतोय पाण्याचा, तुम्हाला येत असेल. तर हा जो रस्ता आहे बघा, तिकडे जायचं आपल्याला. हे ना राजमाची ट्रेकला बघितलेलं, त्यावेळेस रात्रीचा फोटो काढलेला ना, त्याच्यामुळे एकदम क्लिअर येत होता. आता नाही दिसणार. तर हा बघा काळू वॉटरफॉलचा रोड कसा आहे हा. एकदम हळू या. हे किती भारी आहे हे, वाव.
तर या ठिकाणी बघा ही बॅग लावलेली आहे. तर मे बी हाच असेल ना रे रोड, हाच असेल, हाच असेल सर. आम्ही करणार आहे फोटोग्राफी आता. कुठल्या आयफोन 17 खेकड खेकड आहे खेकड. काय खेकड काय का भरलं. ओमकार तुम्ही फ्रेम मध्ये होतेस. चालती एकदम भारी वाटतंय. सकाळची 7 वाजलेली आहे आणि एकदम छान असं वातावरण झालेलं आहे बघा. तुम्ही फुलं बघू शकता. बघा ही फुलं किती छान आहे. चला मग आता आपण जाऊया काळू वॉटरफॉलला. आणि छान असा सनराईज झालेला आहे. तर या ठिकाणी अर्ध्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि हा जो काळू वॉटरफॉल आहे हा आपल्याला पुण्यापासनं, म्हणजे मी पुण्यावरून निघालेले, तर पुण्यापासनं जवळजवळ 145 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्याला यायला 3 ते 3.5 तास लागतात. तर आम्ही सकाळी निघालेलो 2:30-2:45ला. आम्ही 6 वाजता बरोबर एक्झॅक्ट पोहोचलो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत आपल्याला यावं लागतं. आणि आता चाललो आहे वॉकिंग. तर हार्डली आता 20 मिनिट झालेले आहेत. आता बघूयात किती वेळ लागतो. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर फायनली हा जो वॉटरफॉल आहे बघा तो दिसलेला आहे. आणि छान असं मस्त, म्हणजे खूप छान असं दृश्य दिसतं बघा. हां, हे खरं रिव्हर क्रॉसिंग आहे बघ. रिव्हर क्रॉसिंग ना डायरेक्ट खड्डा आहे हा. अरे जाशील कुठं? नाही रे, ते तिकडून हे बघ हाच पॉइंट आहे तो फोटो काढायचा. नाही नाही, हा इकडनं व्ह्यू दिसतो ना, हा आहे तो. एवढं काय करतोय? आली आपण बरोबर चाललो. आता ही मेन रिव्हर आली आहे बघा क्रॉस करायची. अरे ते झिप लाईन वगैरे मे बी हेच असणार आहे. बघूयात. कुणीच नाही वाटतं ना. रिव्हर क्रॉस करू शकतो आपण, पाणी नाही आहे काय नाही, म्हणजे विदाऊट रोपने आपण क्रॉस करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी अजिबात पाणी नाही आहे बघा. बापरे, काहीच पाणी नाहीये, कमी आहे. उंदीर का काहीतरी होतं, उंदीर घुस काहीतरी. चला वेहिकलच जायचं ना आता रस्सीचा काय उपयोग नाही. आता मध्ये चढलोय, तुम्ही एकत्र आलाय शेजारी बस. ऐक ना, हे इथं झिप लाईन वगैरे असतं हे. आता काय गरज आहे झिप लाईनची. हा, खाली बघून चाला बर का.
तर आज आहे 2 ऑक्टोबर आणि या ठिकाणी बघा कुणीच नाहीये. सगळ्या ह्या ज्या नाश्त्याच्या चहाच्या हे जे हॉटेल्स आहेत हे सगळं बंद आहे. तर या ठिकाणी ही रिव्हर आहे आणि ही रिव्हर क्रॉस करून आपल्याला इथे पलीकडे त्या साईडला बघा. तर सॅटर्डे संडे मी बघितलं आहे की या ठिकाणी रोप वगैरे लावलेले लोक असतात आणि ते आपल्याला हेल्प करतात. पण आता काहीच नाही आहे, रोप नाही आहे, काही नाही आहे आणि एवढी भीती वाटते आहे कारण की क्रॉस करताना आता पाण्याचा फ्लो कमी आहे पण मध्ये मध्ये जे आहे तिथं खूप स्लिपरी आहे, शेवाळ लागलेलं आहे आणि आता पडता पडता मी वाचलेले आहे. तर बघूयात अजून किती वेळ लागतो. ते खूप घाबरलेले मी कारण की माझा पाय सरकलेला, स्विमिंग येत नाही आहे. खरंच काळू वॉटरफॉलला नक्की या. मग जायचं का माग? जायचं का माग? रिव्हर क्रॉस केली आहे आणि मला बघा काय दिसलेलं आहे बघा. ही कारवीची झाडं आहेत आणि ही जी कारवीची फुलं आहेत बघा. तर ही फुले आधी गुलाबी कलरची असतात आणि ही जी आहेत बघा ती त्याच्यानंतर थोडीशी जांभळ्या कलरची होतात. तर अशी छान अशी कारवी फुललेली आहे बघा. एकच झाड दिसलं आहे आतापर्यंत मला. वरती पण भरपूर सारी झाडं आहेत आपल्याला पाहायला मिळतातच आणि माझ्या मागे तुम्ही बघताय बघा तो वॉटरफॉल आहे बघा. तर फायनली तो वॉटरफॉल इकडे दिसत आहे आणि थोडं थोडं ऊन पडलेलं आहे, छानच वातावरण झालं आहे. रस्ता ट्रेकचा जो आहे तो खूपच अवघड आहे. तर मी चाललेली आहे बघा. तर या ठिकाणी आपल्याला भरपूर बघा फुलपाखरे वगैरे फुलं वगैरे पाहायला मिळतात. तर जाऊया. इथं पण बघा कारवीची फुलं आहेत, छोटी कारवीची फुलं फुललेली आहेत. अतिशय छोटी वाट आहे इथे. कॅमेरा फिरवणार. या बाजूला बघा पूर्ण अशी कारवीची फुलं फुललेली आहेत. तर फायनली वेट इज ओव्हर आणि आता आपण आलेलो आहे काळू वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता बघा मागे काळू वॉटरफॉल आहे. चला आम्ही दाखवतो तुम्हाला.
तर हा ओढा क्रॉस करून झाल्यानंतर ना आत्ता मी चाललेली आहे बघा वरच्या बाजूने. आणि हा जो रस्ता आहे थोडासा रिस्की आहे, स्लिपरी आहे. आणि जर तुम्हाला व्ह्यू पॉईंट बघायचा असेल तर तुम्ही या रोडने सरळ वरच्या बाजूला जाऊ शकता. आणि जर तुम्हाला फक्त काळू वॉटरफॉल समोरून पाहायचं असेल तर खालच्या बाजूने म्हणजे ओढ्याच्या कडेकडेने पण तुम्ही जाऊ शकता. तर खूपच रिस्की आहे बघा, जर इकडनं पाय सरकला तर डायरेक्ट खाली तुम्ही पाण्यामध्ये पडू शकता. सो सांभाळूनच जा. तर आता मी आहे काळू वॉटरफॉलचा ट्रेक करत. तर या ठिकाणी बघा कारवी आहे. सगळेजण लोणावळ्याला जातात कारवी बघायला, पण जर खरं तुम्हाला कारवी बघायची असेल तर काळू वॉटरफॉलचा जो ट्रेक आहे ना तो नक्की करून बघा. तिथं कारवी फुललेली आहे बघा सगळीकडे. बघा ह्या साईडला पण कारवी, या माझ्या मागे पण कारवी, इकडे पण कारवी आहे. कारवी आहे. त्याच्यामुळे हा जो काळू वॉटरफॉलचा ट्रेक आहे ना तो तुम्ही नक्की करून बघा. एकदम इझी आहे ट्रेक हा. तर व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी बघा हा रस्ता आहे. आणि बघा इकडं सगळीकडंच अशी फुलं फुललेली आहेत. आणि चला तर मग आता आपण जाऊया वरचा जो आहे काळू वॉटरफॉलचा व्ह्यू. तर 1 ते 1.5 तासाच्या ट्रेक नंतरनं आपल्याला असा हा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे. थोडंसं चालावं लागतं, थोडासा रिस्की आहे रोड. पण जर तुम्ही प्रॉपर ट्रेकर असाल किंवा सांभाळून जर येत असाल तर हा जो वॉटरफॉल आहे हा तुम्ही नक्की पहा. हा तुम्हाला नक्कीच आवडेल. आपला जो काळू वॉटरफॉलचा जो ट्रेक होता तो कंप्लीट झाला. आपण अर्ली मॉर्निंग ट्रेक चालू केलेला. आणि आपल्यासोबत बघा कोण होतं हे. तर मी यांना विचारते की काळू वॉटरफॉलचा जो ट्रेक आहे तो तुम्हाला कसा वाटला? मस्त छान वाटला. कसा डिफिकल्ट वाटला की इझी होता? एकदम सोपा आहे, एकदम सोपा. तर अशा प्रकारे आपला हा काळू वॉटरफॉलचा ट्रेक छान प्रकारे कंप्लीट झालेला आहे. आणि आत्ता वाजलेले 12:30 म्हणजे आपण लवकरात लवकर पोहोचलो आहे बेस विलेजला. तर जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. आणि काय अजून तुम्ही काय सांगू इच्छिता? काय नाही, आज नवीन एक ट्रेंडला गाणं चालू आहे, प्रतीक मनर गाणं. अजून काय तेव्हा इकडे येऊन घाण नका करू, प्लास्टिक नका टाकू इकडे तिकडं, स्वच्छ ठेवा ही जागा. मोठ्यानं अवतार घे संचार तुझेवर. भैया पुढचं बोल.
आणि अशा रीतीने घरंगळत द ग्रेट ट्रेकर वर